मी पण हिंदी बोलतो, मराठी बोलणं गरजेचं नसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमधील एका कार्यक्रमाच्या वेळी उद्गार काढले। त्यावरून वादंग पेटलाय। मनसे नेते अविनाश जाधव आणि मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकरता 227 जागांपैकी 15 ठिकाणी अनुसूचित जातींच्या आणि 2 जागांवर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरता आरक्षण असू शकतं असा अंदाज पालिका वर्तुळात वर्तवला जातोय। नव्यानं आरक्षण काढलं जाणार असून त्या दृष्टीने तयारी पूर्ण झालेली आहे असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या मुद्द्यावरून मनसेकडून विराट मोर्चा काढण्यात आला। वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांची बेशिस्तपणे वाहतूक याबाबत आरटीओ कार्यालयावर अविनाश जाधव यांनी मोर्चा काढला। शेकडो कार्यकर्त्यांसह विरार आरटीओ कार्यालयावर धडक देण्यात आली। नवी मुंबईतील पनवेलमध्ये काँग्रेसकडून संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले होते। आय लव्ह मोहम्मदला आय लव्ह महादेव स्टिकर लावून किरीट सोमय्या कुर्ल्यात उत्तर देणार आहेत। कुर्ला एलबीएस मार्गावर काही दिवसांपूर्वी आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर्स रस्त्यावरून ये जा करणाऱ्या गाड्यांना काही लोकांनी चिकटवले होते, ते चिकटवत होते। यावर पोलिसांनी कारवाई न केल्यानं आता सोमय्या आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर काढून ते आय लव्ह महादेवचे स्टिकर गाड्यांना चिकटवणार आहेत। रबाळे अपहरण प्रकरणातील 6 आरोपी मनोरमा खेडकर पोलीस ठाण्यामध्ये हजर राहणार आहेत। मिक्सर चालक प्रल्हाद कुमार याच्या अपहरण प्रकरणामध्ये दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर आणि चालक प्रफुल्ल साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंखे अद्याप फरार आहेत। नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला लवकरच कुलगुरू मिळणार आहेत। कुलगुरू पदाकरता प्राथमिक मुलाखत राबवण्यात आली। यात 28 उमेदवारांची निवड करण्यात आली। या 28 पैकी 5 जणांची निवड अंतिम मुलाखतीकरता केली जाणार आहे। निवड समितीने नेमक्या कोणत्या 5 जणांना मुलाखतीकरता बोलवलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलनं जवळपास 1 वर्षानंतर नवीन मोबाईल ग्राहक जोडण्यात एअरटेलला मागे टाकलेलं आहे। ही माहिती दूरसंचार नियामक ट्रायनं दिली आहे। तर या यादीत रिलायन्स जिओनं पहिल्या क्रमांकाचं स्थान कायम ठेवलेलं आहे। कराड शहरातील वाखाण ते कोरेगाव रस्त्याच्या कामावरून शेतकरी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यातील वाद पोलीस ठाण्यात भूसंपादन करण्याआधीच रस्त्याचं काम राजकीय दबावानं सुरू असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी केलेला आहे। यावरून शेतकरी कॉन्ट्रॅक्टर आमने-सामने आलेले आहेत। मोबदला मिळवण्याकरता शेतकरी आक्रमक झालेले आहेत। जळगाव जिल्ह्यातील धरणगावच्या आश्रमशाळेमध्ये 15हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाली आहे। दरम्यान आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेलेली आहे। विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। जळगावमध्ये जिल्हा परिषदेतर्फे यंग इंडिया फिट इंडिया या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत सुपोषण अभियान राबवण्याचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय। झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली आहे। राज्य सरकारनं 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात। आयुष प्रसाद यांच्या जागी रोहन घुगे हे जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत। अमरावती इथल्या ब्रिटिशकालीन शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था इथं परीक्षा फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत सुरू असलेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी नोंदवली। प्रशासनाकडे तक्रारी करून सुद्धा तोडगा न निघाल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आणि आंदोलन केलं। जळगावकडून भुसावळकडे जात असलेल्या ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि नशिराबाद टोलनाक्यावर तो उलटला। हा सगळा अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला। या चालकासह क्लीनर जखमी झालेला आहे। प्लास्टिक मुक्त अमरावती करता महापालिका प्रशासनानं मोठी कारवाई करत कडवी बाजार परिसरातून बंदी घातलेल्या प्लास्टिक साहित्याचा तब्बल 4 ट्रक साठा जप्त केला। तपासणी दरम्यान व्यापाऱ्यांकडे बंदी घातलेल्या पिशव्या, कप, प्लेट्स आणि अन्य प्लास्टिक साहित्य आढळलेलं आहे। भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत विदेशी सापांची एंट्री होणार आहे आणि त्याकरता खास सर्पालय तयार करण्यात येणार आहे। या प्रकल्पाला प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं नुकताच हिरवा कंदील दाखवला।
मराठवाड्यात महापुराच्या तडाख्यामध्ये अनेकांचे शेतीसह संसारही वाहून गेले। त्यांच्या मदतीकरता अष्टविनायकापैकी सुधागड पाली इथल्या प्रसिद्ध बल्लाळेश्वर देवस्थान संस्था मदतीकरता पुढे सरसावली। देवस्थानच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्तांना 2,51,000 रुपयांची मदत करण्यात आलेली आहे। विमानतळावर आगमन होणार आहे। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झाल्यावर मोदी मुंबईमध्ये दाखल होतील। राजभवनावर त्यांचा मुक्काम असणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ मुंबईकरांनाच नव्हे तर पुणेकरांना आणि पश्चिम महाराष्ट्रालाही मोठा फायदा होणार आहे। या विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, ज्यामध्ये विविध लोककलांचं सादरीकरण, नृत्य, संगीत, पारंपरिक वाद्य, वादन यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचंही सादरीकरण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीमध्ये राज्याच्या रत्ने व दागिने धोरण 2025ला मंजुरी देण्यात आली। त्यामुळे सोन्या चांदीचे दागिने, हिरे, रत्ने यांच्याशी निगडित उद्योग व्यवसाय वाढीस चालना मिळणार आहे। या उद्योगांमध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 5 लाख नवीन रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। मोदी सरकारच्या केंद्रीय कॅबिनेटनं 4 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। हे कॉरिडॉर 4 पदरी आणि शक्य असेल तर 6 पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। रेल्वे विभागाकडून लवकरच प्रवाशांकरता एक दिलासादायक बातमी आहे, ती मिळणार आहे असं कळतंय। भारतीय रेल्वे लवकरच आपल्या प्रवाशांना एक नवीन सुविधा देणार आहे। या सुविधेमुळे प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकिटांवरील तारीख विना शुल्क बदलता येणार आहे। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय समितीने रेल्वे मंत्रालयाच्या अंदाजे 24,634 कोटी खर्चाच्या 4 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 314 किलोमीटर अंतराची वर्धा भुसावळ 3री-4थी लाईन आणि गोंदिया डोंगरगड 4थी लाईन यांचा समावेश आहे। बालरुग्णांकरता असलेल्या सिरप या प्रवर्गातील औषधांची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करू नये असे स्पष्ट निर्देश राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यातल्या सगळ्या किरकोळ औषध विक्रेत्यांना दिले आहेत। राज्यातील शिधापत्रिकांचं शुद्धीकरण करून मृत दुबार संशयास्पद लाभार्थ्यांची नावं वगळण्याचं काम सुरू करण्यात आलंय। त्यानुसार 88,58,000 लाभार्थ्यांची नावं मिशन सुधारमधून कमी होणार आहेत। ॲप आधारित कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी बंदची हाक दिलेली आहे। परिवहन विभागाला चालकाच्या समस्या सोडवण्यात अपयश आलेलं आहे। याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधण्याकरता 1 दिवसाच्या बंदचं आवाहन भारतीय गिग कामगार मंचानं केलं आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या प्रवासी संख्येमध्ये यंदा प्रत्येक महिन्यामध्ये घट होत असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे प्रवासी संख्या वाढवण्याकरता पीएमपी प्रशासनाने प्रयत्न अपुरे पडत असल्याचं समोर आलंय। शिवाय पीएमपीच्या ताफ्यात बसची संख्या वाढलेली असताना प्रवासी संख्येत होणारी घट हा पीएमपी समोर चिंतेचा विषय आहे। देशातील डिजिटल व्यवहार प्रणालीमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय एनपीसीआयनं घेतला आहे। त्यानुसार आजपासून यूपीआयद्वारे होणाऱ्या पेमेंटच्या ओळख पडताळणीकरता चेहरा आणि बोटांचे ठसे यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्याकरता या 2 नवीन पद्धती सुरू करण्यात आलेल्या आहेत। मुंबईतील झोपडपट्टी क्षेत्राचा क्लस्टरद्वारे पुनर्विकास होणार असून 51% अधिक क्षेत्राचा समावेश असणार आहे। खासगी, शासकीय, निमशासकीय भूखंडावरील झोपडपट्ट्यांच्या निर्मूलनाकरता बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। ई चलन कारवाई करताना वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी खासगी मोबाईल फोनचा वापर फोटो किंवा चित्रीकरणाकरता करू नये असे आदेश असताना देखील काही पोलिसांकडून याचं उल्लंघन होताना दिसतंय। याबाबतच्या तक्रारी लक्षात घेता राज्य वाहतूक विभागानं पुन्हा याबाबत शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे। 2025 मध्ये आयटीआय शिक्षकाच्या रिक्त पदांकरता पुन्हा एकदा प्रक्रिया राबवण्यात आली। या प्रक्रियेअंतर्गत 58 उमेदवार कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरले, 11 पात्र ठरले। पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं। जून महिन्यामध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीमध्ये कोणताही फेरफार आणि गैरव्यवहार झाला नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी दिलं। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं एअर इंडिया विमान दुर्घटनेची चौकशी केली होती। एक महत्त्वाची बातमी आहे,
मुंबई जवळचे उपनगर उल्हासनगर इथली ही बातमी आहे। उल्हासनगर महापालिका हद्दीतील अनधिकृत इमारतींचा मुद्दा एक महत्त्वाची बातमी आहे। ही बातमी कफ सिरप संदर्भातली आहे। विषारी कफ सिरपमुळे आतापर्यंत 16 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। अत्यंत धक्कादायक ही बातमी। विषारी कफ सिरपमुळे नागपुरात आणखी 3 बालकांचा मृत्यू झालेला आहे। मध्य प्रदेशच्या बालकांवर नागपूरमध्ये उपचार सुरू होते। काल एक 18 महिन्याचं बाळ दगावलेलं होतं। आज 3 बालकांचा मृत्यू झालाय। आता नागपुरातली मृतांची संख्या 16 झालेली आहे। हे सगळे मध्य प्रदेशातले राहणारे आहेत। ते फक्त उपचाराकरता नागपुरामध्ये आलेले आहेत। नागपूर रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। विषारी कफ सिरप प्यायल्यामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय। काल एक 18 महिन्याचं बालक नागपुरामध्ये दगावलं होतं, तेही मध्य प्रदेशातलंच होतं आणि आता 3 बालक दगावल्याची माहिती मिळते आहे। आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया। पुण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केलेली आहे। रेस्पीफ्रेश टीआर या रेडनेक्स खोकल्याचा औषध साठा जप्त करण्यात आलाय। परत एकदा ऐका, रेस्पीफ्रेश टीआर या रेडनेक्स खोकल्याचा औषध साठा जप्त करण्यात आलेला आहे। कोल्ड्रिफ्ट प्रकरणावरून अन्न आणि औषध प्रशासन अलर्ट मोडवर आलंय आणि पुण्यामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ही मोठी कारवाई पुण्यामध्ये केली आहे आणि रेडनेक्स फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून उत्पादित केलेल्या खोकल्यावरील रेस्पीफ्रेश टीआर या औषधाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। याचं सिरप देखील डायथिलीन ग्लायकॉल हे विषारी औद्योगिक रसायन धोकादायक प्रमाणामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते सुद्धा ताब्यात घेतलं गेलेलं आहे। वेगवान स्वरूपातल्या बातम्या। सातारा जिल्ह्यामध्ये मे महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मत्स्य व्यावसायिकांना मोठाच फटका बसला। धरणातून अनेक वेळा पाणी सोडल्यामुळे मत्स्य बीज आणि मासे वाहून गेल्यामुळे मत्स्य शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं। बुलडाणा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला। केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ तळागाळातील शेवटाच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरता प्रत्येक विभागाने वेळेचं नियोजन करून त्या पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना जाधव यांनी दिले आहेत। भंडाऱ्याच्या कोसी खुर्द प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागण्यांकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं। यावेळी 3 महिला थेट झाडावर चढल्या। यावेळी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण तात्काळ प्रदान करण्याकरता नगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथं उपोषण सुरू आहे। या उपोषणाची पुढील दिशा ठरवण्याकरता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शेतकरी कर्जमाफी करता प्रहारची हक्क यात्रा सध्या राज्यभरात सुरू आहे। ही हक्क यात्रा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये धडकणार आहे। शेतकरी कर्जमाफी न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी धडकणार असा इशारा सचिन साळुंखे यांनी दिला आहे। बीड जिल्हा कारागृहामध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रलोभन दाखवून धर्म परिवर्तन करायला लावत असल्याची तक्रार थेट कैद्यानंच केल्यानं खळबळ उडाली। या संदर्भात पथकाच्या वतीनं ॲडव्होकेट राहुल आघाव यांनी पत्रकार परिषद घेऊन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील थाटे वडगाव इथं वंजारी समाजाकडून आमरण उपोषण सुरू आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। बोधेगाव इथं आंदोलकांनी रास्ता रोको केला। प्रशासनाचं लक्ष वेधलं। सरकारनं शासकीय निकष न लावता सरसकट पंचनामे करावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, कर्जमाफी करावी अशी मागणी चोपडा शेतकरी कृती समितीकडून करण्यात आली। चोपडा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप इथल्या अपघातानंतर माजी आमदार वैभव नाईकांवर मारहाणीच्या आरोपातून आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला होता। याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी मराठा महासंघाकडून निवेदन दिलेलं आहे। हा गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल झाला असून कारवाई झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। सावंतवाडीमध्ये उच्छाद माजवणाऱ्या ओमकार हत्तीला पकडण्याकरता शासनाने हिरवा कंदील दाखवला। आठवड्याभरामध्ये ही मोहीम सुरू आहे। ओमकार हत्तीला पकडून सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं जाणार आहे। अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपी वकिलावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली।
गुहागर शहरातील अंतर्गत रस्ते तसेच शहराबाहेर जाणारे प्रमुख रस्ते याची दुरवस्था झालेली आहे। रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच खड्डे पडलेत, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवईंवर दिल्लीत झालेल्या कथित हल्ला प्रकरणी अमरावती शहरात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला। हा लोकशाही आणि संविधानावरचा हल्ला असल्याचं म्हणत निदर्शनं करण्यात आली। अजून एक सविस्तर बातमी आपण बघूया।